बऱ्याचशा गोष्टी अब्दुल करीम तेलगेने स्वतः मला सांगितल्या. त्याचे काही पत्र दिले होते ते आजही माझ्याकडे. पण या तेलगेच्या बाबतीत असं होतं की मला डायरेक्ट आतमध्ये जाऊन मुलाखत घ्यायला लागत होती की सारस बागेजवळ एका इंडिका गाडीमधून काही बनावट मुद्रांक येणार आहेत, झाली तर त्यामध्ये फाशीच होईल अशी केस होती. बरेचसे मित्र म्हणले ते घेऊ नको. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आरोपी नंबर 67 अब्दुल करीम तेलगेची मिसेस शाहिदा अब्दुल करीम तेलगे हिला अटक झाली. पोलीस जरी असले तर शेवटी ते चुकलेत. आत्ताचं सरकार आलं म्हणून अण्णांवर काही लोक नाराज पण झाले, पण माणूस कसा असतो जवळ गेल्याशिवाय कळत नाही. पण भ्रष्टाचार हा आजही किती प्रमाणात चालू आहे आणि त्यासाठी कोणीतरी झटलं पाहिजे. काँग्रेसने जेवढी सावरकरांची बदनामी केली नाही, काँग्रेसच्या लोकांच्या मनात जर पाप असतं तर शेवटी शाळेमध्ये सावरकरांनी आपण अभ्यास केला. 2014 नंतर मोदी साहेबांचं सरकार आलं आणि प्रत्येक पावलोपावली नेहरू असले होते, ते महात्मा गांधीने अमकं केलं, ते इंदिरा गांधी हे झालं, ही स्ट्रॅटेजी चुकली. आता ते मग तुम्ही सत्तेत आहे ना, आता तर जुन्या लोकांचं मग पंडित नेहरूंचं तुम्ही काढत बसले. म्हणजे ह्यांनी काय केलं की जिजामातेविषयी आक्षेपार्ह घाणेरडे विधान लिहिलं. मराठा आरक्षण संदर्भात अनेक खटले दाखल झाले. मी एकटाच नाही, आमचे अनेक असे वकील आहेत की स्वतःहून ते मदत करतात. एक आपल्या वकिलीचा फायदा समाजातल्या दीनदुबळ्यांसाठी व्हायला पाहिजे. नमस्कार, रोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या विशेष कट्टामध्ये ज्येष्ठ विधितज्ञ आणि पुणे शहरातील नामांकित वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आपल्यामध्ये सहभागी झालेले आहे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर, तुमच्यापासून अनेक जण प्रेरणा घेतात, तुमच्या माध्यमातून अनेक वकील घडलेत, परंतु प्रत्यक्षात तुमचा वकिलीचा प्रवास कसा झाला आणि या क्षेत्राकडे येण्यामागचा तुमचा हेतू काय होता? का वाटलं तुम्हाला की वकिली क्षेत्रात यावं? आता ह्याच्यामध्ये असं आहे की एक तर घरातली पार्श्वभूमी पाहिली तर घरामध्ये वकील कोणीच नव्हतं. आमचे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झाले. नगर जिल्ह्यामध्ये नोकरी झाली. 1966 सालामध्ये रयत शिक्षणला ते जॉईन झाले वडील, सारोळा कासार म्हणजे पारनेर नगर जिल्ह्यामध्ये. आणि त्यावेळेचे रूममेट म्हणजे रामदास फोटाणे. रामदास फोटाणे हे चित्रकलेचे टीचर, वडील आणि ते एका रूममध्ये बॅचलर. तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि त्यावेळेला म्हणजे आमचे जे मामी जे पुण्यातले आहे त्यांनी ते स्थळ सुचवलं वडिलांसाठी. आमची आई पुण्यातली, त्यामुळे आमचा आजोळ पुणे, जन्मही पुण्यात झाला. आणि मग अशा पद्धतीने ते सुरू झाल्यानंतर मग काही 10वीपर्यंत शिक्षण नगरमध्ये झालं. 10वीनंतर पुण्यात आलो. आणि पुण्यात शिकत असताना BComपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आमचे काही मित्र लॉला जॉईन झाले. तोपर्यंत डोक्यात असा प्लॅन कुठलाच नव्हता की आपण वकीलच व्हायचं किंवा एखादी नोकरी करायची. त्या काळामध्ये नोकरी मिळत होत्या कंपन्यांमध्ये वगैरे, पण तसं ते ॲट्रॅक्शन एवढं दाखवलं नाही. आणि मग मित्रांच्या माध्यमातून लॉ जॉईन केलं सिम्बॉयसिसला 1988-89ला. 91ला सनद आली. आणि मग वकिलीमध्ये आल्यानंतर गुरु जे म्हणतो आपण त्याला, सिनियर, ते चांगले लागतात, मिळायला लागतात. आमच्या नशिबाने फौजदारी क्षेत्रातले त्या काळातले नामांकित म्हणजे विराज काकडे, हर्षित निंबाळकर हे आमचे सिनियर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिसला सुरुवात केली. आणि आता जवळपास 36 वर्षाचा प्रवास इथपर्यंत येऊन थांबलो. सर, वकिली व्यवसायामध्ये अनेक चढ उतार येतात. अशी कोणती आव्हाने तुम्हाला या वकील क्षेत्रामध्ये जाणवली काम करत असताना? आता तर आव्हानं तसे भरपूर असतात, पण ज्या वेळेला आपण एखादा खटला घेतो, आता सुरुवातीचा काळ होता, प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि एकदम मला वाटतं 1.5 वर्ष प्रॅक्टिस झाली असेल. आणि ट्रिपल मर्डरची केस होती लोणावळा, वडगाव मावळ. एका लहान मुली चाइल्ड विटनेस होती आणि ती स्वतः आय विटनेस. आणि तिने त्या घरामध्ये तिच्या घरातले आई, वडील आणि बहीण तिघांचे ते वेगळ्या वादातनं तो प्रकार घडला होता. मग त्यावेळेला ते प्रकरण माझ्याकडे आलं. मग काय करायचं, कारण ते तसं ते ब्रुटल होतं. झाली तर त्यामध्ये फाशीच होईल अशी केस होती. बरेचसे मित्र म्हणले ते घेऊ नको, पण म्हणलं शेवटी आपण वकील आहे, आपल्याला चॅलेंजेस असतात, आपल्याला आपल्या पद्धतीने आपली बाजू मांडली पाहिजे. ते मग आव्हान म्हणून ते प्रकरण घेतलं आणि ती केस त्यावेळेला निर्दोष सुटली आरोपी. त्यावेळेचं ते पोलीस टाईम्स वगैरे जे वर्तमानपत्र असतात त्यात मोठमोठ्या बातम्या त्यामध्ये आल्या. तर असे काही प्रसंग असतात त्यावेळेला थोडंसं असं वाटतं की हे घ्यायचं का नाही. पण ते त्या काळानुसार ते सगळं डिपेंड असतात. अनेक वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर मग शेवटी डॉक्टरसारखी भूमिका, पेशंट येतो, तपासणे, त्याला उपचार देऊन टाकणे. त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना मग हा गुन्हेगार आहे,
हा सामाजिक कार्यकर्ता आहे किंवा मोठा बिझनेसमन आहे, हे जर आपण बघत बसलं तर मग गडबड होती. आपण आपलं फक्त लॉ आणि त्याचं काम एवढं पाहिलं की मग अडचण येत नाही, असा माझा अनुभव आहे. सर, एक वकील म्हणून आणि एक सामान्य नागरिक म्हणून एखाद्या घटनेकडे पाहताना तुम्हाला कोणता मूलभूत फरक जाणवतो? आता वकील म्हणून आणि आता वकील म्हणले की आमची दृष्टी कशी असते, एक तर आम्ही बऱ्यापैकी कोर्टाच्या आवारात असतो. कोर्ट म्हणले की सगळ्या प्रकारचे लोक तिथं भेटत असतात, व्हरायटी असते, प्रत्येक जणाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक दृष्टीकडे त्या ह्याने बघत असतो. सामान्य माणूस कसं आहे, समजा कुठल्या कामासाठी गेला, सरकारी ऑफिसमध्ये गेला, पोलीस चौकीत गेला, पोलीस स्टेशनला गेला, त्याचे येणारे अनुभव आणि आम्ही वकील म्हणून जेव्हा तिथं जातो आम्हाला येणारे अनुभव, तर आम्ही विचार करतो की हा सामान्य माणूस आहे, पोलीस त्याला किती त्रास देत आहेत, किंवा कॉर्पोरेशनला गेला त्या अधिकारी कसा त्याला त्रास देतो आहे, तो किती पिडलेला आहे, त्याला काय व्हायला पाहिजे होतं. मग आम्ही ह्या अँगलनी बघतो की त्याला कसा न्याय मिळायला पाहिजे, पण देत नाहीत. ॲटोमॅटिक ते विचार करण्याची तुमची दृष्टी बदलती आणि त्या अँगलने तुम्ही बघायला लागता प्रत्येक गोष्टीकडं. आजच्या न्यायव्यवस्थेकडे, पोलीस यंत्रणेकडे आणि सामान्य नागरिकांच्या अपेक्षेकडे आपण कसे पाहता? न्यायव्यवस्थेकडे जर आता पाहिलं तर आता आपण रोज बघतोच आहे, शेवटी सामान्य माणसाच्या शेवटचा माणसाचा आजही विश्वास कोणावर आहे? न्यायव्यवस्थेवर. तुम्ही शासन, प्रशासन, सरकार, आत्ता जे काही गोष्टी चालल्यात, आता नव्यानेच ते नीटचे पेपर फुटलेत, 25-30 लाख मुलांचं नुकसान झालं, बरोबर आहे. आजही सामान्य माणूस कोणा आशा ठेवून बसला आहे की न्यायव्यवस्था, न्यायालयात गेले की आपल्याला न्याय मिळेल. आणि म्हणून आम्ही वकील म्हणून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कसा कमी होणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्नात असतो. आणि न्यायव्यवस्थेने देखील ते पावित्र्य आत्तापर्यंत तरी जपलं आहे. कारण जर न्यायव्यवस्था संपली, शेवटी लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे, तो जर उद्ध्वस्त झाला किंवा प्रॉब्लेम झाला तर देशावर मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि म्हणून न्यायव्यवस्था ही महत्त्वाची. सर, देशभर गाजलेलं अब्दुल तेलगी स्टॅम्प प्रकरण जे होतं, त्या प्रकरणात तुम्ही काम केलं आणि त्या प्रकरणामधले काही तुमचे अनुभव आणि त्यातले काय जे महत्त्वाचे जे धडे आहेत ते आम्हाला सांगितले तर खूप बरं होईल. आता त्यामध्ये असं झालं की 7 जून 2002ला बन गार्डन पोलिसांना इन्फॉर्मेशन आली की सारसबागेजवळ एका इंडिका गाडीमधून काही बनावट मुद्रांक येणार आहेत. पोलिसांनी ट्रॅप लावला. जवळपास त्या काळामध्ये 1-1.5 लाखाचा स्टॅम्प सापडला, तो पूर्ण डुप्लिकेट होता. आणि त्यामध्ये 3 आरोपी पहिल्यांदा पकडले. ते सिग्गावे वगैरे सगळे ते अब्दुल करीम तेलगीचे भाचे पुतणे नात्यातले होते. आणि तिथून तपास सुरू झाला. 66 आरोपी अटक झाले. त्यामध्ये अनेक IPS ऑफिसर अटक झाले, 2-3 आमदार अटक झाले, हैदराबादचा एक मंत्री आतमध्ये होता. आणि पुणे शहरातले त्यावेळेचे तत्कालीन CP रणजित सिंह शर्मा रिटायर्ड झाले आणि त्यांना अटक केली. जवळपास 1.5-2 वर्ष त्यांना जे कारागृह राहावं लागलं, ही वस्तुस्थिती. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आरोपी नंबर 67 अब्दुल करीम तेलगीची मिसेस शाहिदा अब्दुल करीम तेलगी, हिला अटक झाली. जवळपास 5-5.5 वर्ष अब्दुल करीम तेलगी पुण्याच्या येरवड्याच्या कारागृहामध्ये अंडा सेलमध्ये होता. अंडा सेलमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अंडा सेलमधला आरोपी किती जिंदा सुखासारखे टेररिस्ट तिथं होते. पण वकील मुलाखतीला गेले की आरोपीला बाहेर घेऊन येतात मुलाखतीला. पण या तेलगीच्या बाबतीत असं होतं की मला डायरेक्ट आतमध्ये जाऊन मुलाखत घ्यायला लागत होती. ती CBIची तशी रिक्वेस्ट होती की शक्यतो कोणाला जाऊ देऊ नका, आणि न्यायालयाने मला परमिशन दिली होती. मग अंडा सेलमध्ये 5-5.5 वर्ष संपर्क आल्यानंतर आतल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की हा स्कॅम कसा घडला, त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं. शेवटी कुठलाही घोटाळा, फसवणूक एक व्यक्ती करत नाही. जवळपास 13 राज्यांमध्ये बनावट मुद्रांकाचा व्यवसाय चालू होता. म्हणजे हे एकटा माणूस करत नाही. त्यामध्ये शासकीय यंत्रणा असतात, प्रशासकीय मोठमोठे अधिकारी असतात, मिनिस्टर्स असतात. तपासामध्ये निष्पन्न झाले, ज्यांना अटक झाली ती गेली. ह्या सगळ्यांचा इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये होते. बऱ्याचशा गोष्टी अब्दुल करीम तेलगीने स्वतः मला सांगितल्या. त्याचे काही पत्र दिले होते, ते आजही माझ्याकडे आहेत. की मोठमोठे त्यामध्ये मंत्री होते, नेते होते, प्रत्येक राज्यातले होते, आणि त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटशिवाय हा घोटाळा, हा प्रकार होऊ शकत नव्हता. तेलगीने मला सांगितलं. शेवटी ते आमचं वकिलांचं गुपित असतं, ते काय असं मुलाखतीमध्ये आम्ही बोलत नसतो. पण त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या गोष्टी कळाल्या की सरकारमध्ये, प्रशासनामध्ये कसे घोटाळे होतात, फ्रॉड कसे होतात. आपल्यासमोर येतं ते वेगळं सत्य असतं, आतमध्ये वेगळं सत्य असतं. त्या तेलगी प्रकरणामध्ये हे मला जवळून अनुभवायला मिळालं. आता हे अशी जी प्रकरणावर तुम्ही कामं करता की खूप
मोठी मोठी प्रकरणं असतात, त्याच्या अनुषंगाने खूप मोठा दबाव येतो तुमच्यावर. मग त्यावेळेस तुम्ही हे मॅटर कसे काय हँडल करता? नाही, आता शेवटी कसं आहे, हा सगळा प्रॅक्टिसचा भाग असतो. आता मोठं मोठं मॅटर किंवा दबाव येतात. परवाचंच लेटेस्टमधलं प्रकरण आहे, शरद पवार पक्षाचे प्रवक्ते, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे विकास लावंडे, त्यांच्यावर शाईचा हल्ला झाला, बरोबर आहे. आणि त्यांच्यावरच एक खोटी FIR झाली, ज्यामध्ये मीच अटकपूर्व घेतला होता. न्यायालयीन कामासाठी आम्ही ज्युनियर आम्ही सगळे बरोबर होतो. माझ्या समोर वाघोली पोलीस स्टेशनचे जे उपनिरीक्षक आहेत, आमच्या समोर त्यांना घेऊन गेले आणि त्यांना सांगतोय असं अटक करता येत नाही, नोटीस द्यायला लागेल. घेऊन गेले, अटकही केली. स्वतः मला वाटतं रोहितजी पवार आमदार आणि शशिकांत शिंदे अटक केल्यानंतर अर्धा तासात वाघोली पोलीस स्टेशनला पोचले. मला वाटतं सगळ्या चॅनलला लाईव्ह 1.5-2 तास ते सगळं चाललं होतं. मग अशा ह्याच्यामध्ये शेवटी विकास लावंडे एक हबप आहेत, प्रवचनकार आहेत, बरोबर आहे. मॉरल आपलं काम काय, त्यांना सपोर्ट करणं. आणि मग अक्षरशः त्या पोलिसांच्या विरोधात आम्ही तक्रारी केल्या. आजही तक्रारी ती प्रलंबित आहे. आज नव्हते आम्ही जे काय होणार ते होणार आहे. हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलं आहे. पोलीस जरी असले तर शेवटी ते चुकलेत. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. पोलीस असले तरी त्यांना सोडायचं नाही, ह्या भावनेतून आम्ही केलं. त्यामुळे दबाव काय येत नाही. शेवटी प्रामाणिकपणा निष्ठेने काम केलं, किती काय केलं ते कुठला दबाव येत नाही, त्याला काही घाबरायचं कारण नाही. सर, पुढचा प्रश्न असा आहे, समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी आपले संबंध कसे प्रस्थापित झाले? त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आपल्या व्यावसायिक दृष्ट्या काय परिणाम झाला का व्यवसायावरती? तसं नाही, त्यामध्ये असं झालं की मला वाटतं 2004-05ची वगैरे गोष्ट असेल. त्यावेळेचे तत्कालीन मंत्री सुरेशदादा जैन, अण्णांनी त्यांच्यावर काही आरोप केले, सुरेशदादा जैनने अण्णांवर आरोप केले. आणि म्हणून अण्णांच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये बदनामीचा खटला लावला. त्या आरोपी झाले होते सुरेशदादा जैन. आणि त्या माध्यमातून तो खटला त्यावेळेचे माझे सिनियर हर्षित निंबाळकर, ज्येष्ठ विधिज्ञ, आणि आम्ही ते दोघं बघत होतो. जवळपास 12 वर्ष तो खटला चालला. सुरेशदादा जैन स्वतः न्यायालयात बऱ्याच वेळेला तारखेला उपस्थित असायचे. आणि नंतर मग ते घोरकलचा घोटाळा त्यांच्या मला वाटतं जळगाव तिकडं, त्यात त्यांना शिक्षा झाली, शिक्षा भोगली. मग अण्णांची चर्चा झाली की परमेश्वराने त्यांना दुसऱ्या ह्याच्यात का शिक्षा दिली, आपल्या ह्याच्यात काय वेगळं होणार आहे. 12 वर्ष आपण चक्रा मारतोय, त्यापेक्षा आपला खटला करून घेऊ. आम्ही तो खटला विड्रॉ केला. आणि त्या माध्यमातून मात्र मग अण्णांची माझी जवळीक वाढली. राळेगणला जाणं येणं, मध्यंतरी त्यांच्या महत्त्वाची जी ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टवर पण मला ट्रस्टी म्हणून घेतले अण्णांनी. त्यांना म्हटलं की चांगले लोक पाहिजेत. आणि मग अण्णांकडं जात असताना किंवा जवळून पाहिल्यानंतर, बाहेर कुणी किती काही चर्चा करू द्या, पण एखादा निरपेक्ष माणूस कसा असतो, फक्त समाजाकरता झटणारा, ते अण्णांच्या जवळ गेल्यावर कळतं. कुठले लोभ नाही, कुठलं काही नाही, कुठल्या बाकीच्या गोष्टी नाही. आणि म्हणून आत्ताच्या काळातले महात्मा गांधी त्यांना लोक म्हणत होते, बरोबर आहे. आता हे आत्ताचं सरकार आलं म्हणून अण्णांवर काही लोक नाराज पण झाले, पण माणूस कसा असतो जवळ गेल्याशिवाय कळत नाही. आणि अण्णांचं जवळ आता 20-22 वर्ष माझे फॅमिली रिलेशन आहे, त्यांना आम्ही आपले जपलेत. पण ह्या सर्व गोष्टी करताना आपल्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा व्यावसायिक आयुष्यावर काय फरक झाला काय? नाही, आता प्रॅक्टिस करत असताना अनेक काही नेते असतात, काही लोक असतात. अण्णांपर्यंत पोचायचं आहे की सर असं एक काम आहे, ते जर तेवढं तुम्ही अण्णांना सांगितलं, अशा प्रकारचं आम्हाला ते काम फायदा होऊ शकतो किंवा तुम्ही ते बोललं तर बरं होईल. पण अण्णांना कधी सांगायला आम्ही गेलो नाही आणि तसले कामही केले नाही, कारण ते अण्णाने आवडत नाही. अण्णा सक्षम आहेत, तुमचं काम आहे, तुम्ही डायरेक्ट भेटा, त्यांना पटलं ते करतील, नाही ते सोडून देतील. ह्या गोष्टी आम्ही पाळल्या, त्यामुळे व्यवसायामध्ये तशी काही कुठली अडचण आली नाही. आता भ्रष्टाचार विरोधी चळवळी ह्या आणि जन आंदोलन ह्याच्याकडे आपण एक वकील म्हणून, कायदे पंडित म्हणून काय नजरेने पाहता? नाही, ती एक अण्णांनी मुवमेंट काढली होती. रामलीलाला जे मैदानावर जे आंदोलन झालं, 11-12 दिवसाचं अण्णांचं आमरण उपोषण, केजरीवाल, किरण बेदी, सिसोदिया बरेच होते. आणि त्या आंदोलनामध्ये मी पण सहभागी होतो. जवळपास मी पहिले 6 दिवस होतो. पण अण्णाच मला म्हटले की आपलं कोर्ट चालू आहे, तुम्ही इथं बसून कशाला, त्यापेक्षा पुण्याला जा. पुण्याला आलो, मग ते 12व्या दिवशी ते संपलं आंदोलन. तर ते सगळं जवळून पाहिलं. मग त्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे झालेले आरोप गव्हर्नमेंटवर, अण्णांचं आंदोलन, त्याला कोणाला आता तो फायदा झाला तो पॉलिटिकल विषय, पण भ्रष्टाचार हा आजही किती प्रमाणात चालू आहे आणि त्यासाठी कोणीतरी झटलं पाहिजे. अण्णा झटत होते, यश आलं की नाही आता हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं. अनेक प्रश्नांना अतिशय समर्पकपणे उत्तरं दिली आणि मनमोकळेपणाने संवाद साधला.
याबद्दल तुमचं अभिनंदनच आहे. थँक्यू. राहुल गांधी यांच्याशी सावरकर प्रकरणात काम करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहासाचा आणि विचारसरणीचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्या अभ्यासातून नेमकं काय जाणवलं आणि त्याचा काय परिणाम होईल किंवा काय संदेश द्यायला समाजाला? आता कसं आहे की सध्या 2014 नंतर पूर्वी काँग्रेसचे सरकार असायची, सरकार बदललं, मग हिंदुत्ववादी सरकार, मग आता सध्या जे चालू हिंदुत्व, हिंदू मुस्लिम बाकीच्या गोष्टी, आणि त्यात हा खाटला. त्या अनुषंगाने आता शेवटी आम्ही वकील म्हटल्यानंतर आमचं जास्त अभ्यास म्हणजे वाचन कायद्याचं, हे हिंदुत्व किंवा सावरकरांनी काय पुस्तकं लिहिलेत वाचायचा काही प्रसंग नव्हता. शाळा कॉलेजमध्ये आपल्याला सावरकर जेवढे माहिती होते त्याच्या बाहेर काही वाचण्याचं कारण नव्हतं. पण त्या अनुषंगाने भरपूर पुस्तकं आले, काही कार्यकर्त्यांनी आणून दिले, वाचन झालं, खरा इतिहास काय तो कळला. आता त्याविषयी सध्या ते न्यायप्रविष्ट मॅटर आहे, त्यामुळे भविष्य आजही माझी उलट तपासणी चालू आहे. त्यामुळे त्यावर एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यावर भाष्य करणं बरोबर, कारण त्यामध्ये स्ट्रॅटेजी असते. आज मी एक प्रश्न विचारला तर पुढच्या वेळेला त्या प्रश्नाचा इम्पॅक्ट आम्हाला बदलायला लागतो वेळेनुसार. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी, पण एक सावरकर कोण होते, त्यांचा काय अभ्यास होता, त्यांच्यावर काय आरोप होतात, त्यांना माफीवर म्हणतात, ब्रिटिशांच्या हस्तक त्यांना म्हणतात, ते का म्हणतात, हे डीपमध्ये मला जाता आलं. आता ते न्यायालयासमोर कसं मांडायचं काय तो आमचा स्किलचा भाग असतो, तर त्या माध्यमातून ते प्रकरण चालू आहे. सावरकरांच्या कार्याची, विचारांची नव्यानं चर्चा सुरू झाली, पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झाली राहुल गांधीच्या प्रकरणानंतर. तर या मताशी समाजापर्यंत खरी ओळख पोहोचवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सांगता येतील? नाही, आता कसं आहे की म्हणजे बोलणारे काय बोलतात, सोशल मीडियातनं येतं की काँग्रेसने जेवढी सावरकरांची बदनामी केली नाही तेवढे आत्ताचं लोक करतात, असं सोशल मीडियात येतं. केली की नाही आणि कोण करते ते काय मी काही ते बघत नाही, बघायचं काही कारण पण नाही. पण एक मात्र आहे की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचंच गव्हर्नमेंट बरेच वर्ष होतं, बरोबर आहे. काँग्रेसच्या लोकांच्या मनात जर पाप असतं तर शेवटी शाळेमध्ये सावरकरांनी आपण अभ्यास केला, बरोबर आहे. इंदिरा गांधींनी सावरकरांच्या सन्मानार्थ एक पत्रही पाठवलं होतं. स्वतः शरद पवारांनी भाषणामध्ये स्वातंत्र्यावर हे किती म्हणजे स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय काय योगदान दिलं त्यांच्या भाषणातून व्यक्त केलं. म्हणजे माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की काँग्रेसच्या मनामध्ये कधीच पाप नव्हतं. उलट शेवटी परवा एकाने उदाहरण सांगितलं की आपण ज्यावेळेला घर बांधतो, घर बांधायला घेतल्यानंतर अनेक अडचणी येतात. आपण समजा तिघं भाऊ आहे आणि अनेक अडचणीतून आपण घर बांधलं, वास्तुशांती आली किंवा पूजा घालून आता घरात प्रवेश करायचा, काहीतरी कटकटी सुरू झाली तिघांमध्ये. आपण काय म्हणतो, अरे एवढ्या कष्टाने बांधले, हे बारीक बारीक गोष्टी विसरून जाऊ, घरात राहायला जाऊ. तोच प्रकार स्वातंत्र्याच्या बाबतीत काही लोकांनी मला सांगितलं. विचार काय केला काँग्रेसने की ब्रिटिशांच्या काळातून आपण मुक्त झालो आहे, आता या बारीक बारीक ठीक आहे ना, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांनी काय केलं, त्यांच्या पुरतं कार्य केलं ना, नावं ठेवायची नाही, आपल्याला देशाला पुढे न्यायचं. त्या भावनेतून काँग्रेस वागत राहिलं आणि पुढं गेले. पण आता 14 नंतर परत मग सावरकर, मग त्यांनी ती माफीच मागितली, ते ब्रिटिशांच्या हस्तक झाले, त्यांच्या सैन्यात भरती केली, नाही त्या गोष्टी, मग त्याच्यावर तो उहापोह सुरू झाला आणि त्यातले सगळे प्रकार वाढत गेले. असं एक माझं दिस इज माय पर्सनल ओपिनियन, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. खाटल्याला कुठलाही धक्का न लावता काँग्रेसने किंवा समाजाने सावरकरांना कधीच नावं नाही ठेवलं. या मताशी अनेक विचारवंतांचं एकच येत, तुमचंही तेच आलं. पण राहुल गांधी यांच्या विरोधातील प्रकरणाचे कायदेशीर महत्त्व काय आहे आणि या प्रकरणाची सध्याची स्थिती आणि भारतीय न्यायव्यवस्थेत कोणते व्यापक संदेश? आता तेच सांगितलं की कसं होतं की काँग्रेसने सावरकरांचा कधी अपमान केला नाही किंवा त्यांना नावही ठेवले नाही, बरोबर आहे. हे जेणे तिने पाडतळण्याची गोष्ट आहे. पण विषय काय आहे की सरकार बदललं, 2014 नंतर मोदी साहेबांचं सरकार आलं आणि प्रत्येक पावलोपावली नेहरू असले होते, ते महात्मा गांधीने अमकं केलं, ते इंदिरा गांधी हे झालं, ही स्ट्रॅटेजी चुकली. आता ते मग तुम्ही सत्तेत आहे ना, आता जुन्या लोकांचं मग पंडित नेहरूंचं तुम्ही काढत बसले, बाकीच्यांचं काढले आणि त्या माध्यमात मग तुमचे कोण आहे सावरकर, मग आम्ही मग अशा ह्याच्यात नाही तर सुरू झालं असावं, असं मला वैयक्तिक असं वाटतं. वैयक्तिक आरोप करण्यामध्ये आजचं सरकार गुंतलं आहे का? आणि त्या काँग्रेसनं 70 वर्षात काही केलं नाही असं सांगता, मग तुम्ही 12 वर्षात काय केलं, ह्या सगळा भाग बाजूला ठेवून देऊ. पण आम्ही स्वतंत्र आहोत आणि या स्वातंत्र्याच्या माध्यमातून आम्ही समाजाला एक चांगली काहीतरी दिशा देऊ शकतो. याविषयी आपल्या कायदेशीर बाबीतून काय सांगता?
आणि आता शेवटी कसं आहे, आरोप प्रत्यारोप. आता शेवटी आपण आता उल्लेख केला की राहुल गांधींनी काहीतरी त्यांची बदनामी केली. आता बदनामी केली म्हणून तुम्ही सांगा की राहुल गांधींच्यावरती 23 केसेस दाखल केल्यात देशभरामध्ये. गुजरातच्या का खटल्यामध्ये साधा बदनामीचा खटला. आता ते इथं बोलणं उचित नाही, पण सगळं हे करून त्यांना 2 वर्ष कुठल्याही गुन्ह्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट द्यायची असली तर ती केस तेवढी कडक डेव्हलप व्हायला लागते, मगच शिक्षा होती. पण त्यांना ओढून ताणून काय सगळं हे करून त्यांना फुल 2 वर्ष देऊन टाकली आणि ते सुप्रीम कोर्टने ताशेर ओढले खालचे ज्युडिशरीवर की अशी कुठे शिक्षा देते का. हे असले सगळे प्रकार. मग तुम्ही आता ज्येष्ठ पत्रकार आहे, तुम्ही सांगा की काँग्रेसच्या काळामध्ये असे कधी बदनामीचे खटले एवढे झालेत एखाद्या नेत्यावर केले असं कधी पाहिलं का. म्हणजे फक्त ह्या सगळ्या प्रक्रियेचा गैरवापर करायचा, एखाद्या नेत्याला एखाद्या व्यक्तीला त्या ह्याच्यात गुरफडून ठेवायचं, त्या माध्यमातून जी इनडायरेक्ट परत बदनामी करायची, हे सगळे प्रकार आहेत. आणि ह्या पुण्याच्या न्यायालयामध्ये मी तेच केलं की राहुल गांधींना वैयक्तिक कोर्टामध्ये यायची गरज नाही, अर्ज मान्य केला. जामीन देताना राहुल गांधींनी स्वतः कोर्टात यायला नाही पाहिजे, तो मान्य केला. त्यांना परमनंट एक्झम्पशन डायरेक्ट निकालाच्या वेळेला आपण ते बघू, तोपर्यंत त्यांना यायची गरज नाही, तो अर्ज मंजूर केला. ज्या वेळेला खटला सुरू होतो त्याला म्हणतात फ्रेमिंग ऑफ चार्ज किंवा रेकॉर्डिंग ऑफ प्ली. आता हा खाजगी खटला आहे म्हणून त्याला प्ली म्हणतात. तर राहुल गांधींच्या वतीने प्लीसुद्धा की तुमच्यावर असा आरोप ठेवला आहे, तुम्हाला गुन्हा कबूल आहे का. म्हटलं नाही, त्यांच्या वतीने मी सही केली आणि आज खटलाही मीच चालवतो आहे. म्हणजे आज लोकसभेचे एवढ्या मोठ्या जर संविधानिक पदावर असतील, किरकोळ गोष्टी जर न्यायालय द्यायचे म्हटलं तर तो खर्च, त्यांची सिक्युरिटी, वेळ वाया घालवा कशा करता. खटला कुठला आहे तर बदनामीचा. आणि मग हे सगळं टाळण्यासाठी जे जे करायला लागतं ते आम्ही केलं. जे काँग्रेसच्या काळात कधी मी तरी ऐकलेलं नाही की एवढी हॅरेसमेंट कोणाला केली असेल, ते राहुल गांधी त्यांच्या पद्धतीने फेस करतायत आणि त्यांना मॉरल सपोर्ट करणं आपलं काम एक वकील म्हणून मला असं वाटतं. हे सगळं करण्यामागचं किंवा आता तुम्ही यांचं जस्टिस लोहिया प्रकरण तुम्ही बघितलं, लोया जस्टिस लोहिया प्रकरण तुम्ही बघितलं, त्याच्यानंतरच्या अनेक घटनाही बघितल्या. हे सगळं करत असताना जनतेचं लक्ष विचलित करण्यामागचं हे सगळं हे असू शकतं उपद्रव. आता जस्टिस लॉयाचं जर घेतलं तर ते लॉयाचं प्रकरण त्याला अनेक कंगोरे आहेत, बरोबर आहे. ते सुप्रीम कोर्टपर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टने ते क्लोज करून टाकलं, हे असं काही वाटत नाही. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होतात, फॅक्ट्स आपल्याला माहीत नसतात आणि जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आपण वेग काहीतरी बोलण्यात काही मजा नाही. लॉया प्रकरण घडलं, शेवटी न्यायाधीश होते, ते गेले, त्यांच्यावर काय कोणावर आरोप व्हायचे ते झाले, ज्यांच्यावर आरोप झाले तेही सुटले. त्यामुळे इथून पुढे आपण त्यावर काहीतरी बोलायचं. पण आपण जे विचारलात की मेन फोकस समाजाचा हलवण्यासाठी आता ते सगळा पॉलिटिक्सचा भाग आहे. आपण जे रोज बघतोय ना, आता हे जे काही नवीन मुवमेंट निघाली, हे काय कॉक्रोच पार्टी काहीतरी, बरोबर आहे, त्यातनं सुद्धा आता हेच बाहेर येतं आहे की मेन विषयाचे डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात. आता आपण पत्रकार आहात, हे तुमचं काम आहे हे सगळं शोधून काढायचं. सर, आपण सामाजिक बांधिलकी या विषयावर कायम काम करत असता, त्यामध्ये त्याला अनुसरून एक असा प्रश्न आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर जेवढे काही आंदोलनं होतात त्याच्यात काही कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊंची बदनामी केली म्हणून आपले जे मावळे आहेत ते कधी काळी काहीतरी तोडफोड करतात, परंतु ते खटलेसुद्धा तुम्ही विनामूल्य लढता. तर याबद्दल तुमची भूमिका काय आहे. यांची माझी भूमिका हीच आहे की ज्या आपण समाजामध्ये राहतो किंवा ज्याच्यात आपण जन्माला आलो आहे त्यामध्ये आपलं काहीतरी योगदान पाहिजे. शेवटी आपले आता जिजामातेची बदनामी झाली, बरोबर आहे. हा प्रकार तो जेम्स लेनचं गाजलेलं प्रकरण. जेम्स लेनने जिजामातेविषयी इतकं घाणेरडं लिहिलं, त्यांना माहिती कोणी दिली, त्यांची नावं आहेत, बरोबर आहे. 13 लोक पुण्यातले लोक आहेत भांडारकर इन्स्टिट्यूटमधले. मागच्या 6 महिन्यापूर्वी कोल्हापूर बेंचने त्यांना शेवटी माफी मागायला लागली, बरोबर आहे. म्हणजे ह्यांनी काय केलं की जिजामातेविषयी आक्षेपार्ह घाणेरडे विधान लिहिलं. ते पुस्तक अमेरिकेत, ब्रिटन, लंडनमध्ये जाऊन ते पब्लिश केलं. म्हणजे हळूच ते पुस्तक मार्केटमध्ये बाहेर येतं. मग ही गोष्ट जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना, मावळ्यांना कळली, भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला, ते फोडलं. 72 लोक होते, त्यांच्या वतीने मी केस लढली. कुठलाही मोबदला न घेता त्यांना निर्दोष केलं. मग आपल्या कार्यकर्त्याने तिथं जाऊन जी काही तोडफोड केली, वकील म्हणून मी करू शकतो का? नाही करू शकत, बरोबर आहे. पण तुम्ही केली, मग तुमच्या पाठीशी उभं राहणं आमचं काम आहे. या भावनेतून आम्ही करतो. मराठा आरक्षण संदर्भात अनेक खटले दाखल झाले. मी एकटाच नाही, आमचे अनेक असे वकील आहेत की स्वतःहून ते मदत करतात. एक
सामाजिक भावनेतून, त्यामध्ये कुठली अपेक्षा नसतील ते करत राहतात आणि त्या भावनेतून ते घडत राहतं. एक वकील म्हणून हा माझा अनुभव आहे. वकिली हा व्यवसाय असला तरी सामाजिक जबाबदारी देखील असते. आपल्या मते वकील समाजाप्रती आपली बांधिलकी कशा प्रकारे जपू शकतो ॲज एक वकील म्हणून? कशी जपू शकतो म्हणले तर परत तुम्ही इतिहासात जा. महात्मा गांधी वकील होते, पंडित नेहरू वकील होते, बरोबर आहे. स्वातंत्र्य मिळवताना वकिलांचीच फार मोठी जबाबदारी राहिलेली. आजही देशामध्ये जे काही घडामोडी चालल्यात, बरोबर आहे, पण जोपर्यंत वकील वर्ग शांत आहे, एकदा का वकील वर्गाने मानावर घेतलं दिल्लीमधून आणि एकदा उठाव झाला तर मग वकिलांना कोणी रोखू शकत नाही. आणि मग ते सामाजिक उत्क्रांतीमध्ये वकिलांचा फार मोठा रोल असतो, राहिलेला आहे. याला इतिहास साक्षीदार आहे. सर, आज लॉ, वकिली याचं एक आकर्षण तरुणांना आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुण आता लॉला ॲडमिशन घेत आहेत. तर अशा लॉमध्ये करिअर करू पाहणाऱ्या तरुणांना तुम्ही काय मेसेज द्याल? अतिशय चांगला प्रोफेशन आहे. कसं आहे की समजा तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आलात, आज इंजिनिअरिंग केलं किंवा कुठलं एखादी बँकेत तुम्ही गेले किंवा कुठं काय केलं तर तुम्हाला पगार म्हणून किती पैसे मिळतो, बरोबर आहे. तेवढे पैसे तुम्ही जर वकिलीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर प्रोफेशनमधून तेवढं तुम्हाला अर्थार्जन होऊ शकतं. पण त्यासोबत ही भावना पण पाहिजे की आपल्या वकिलीचा फायदा समाजातल्या दीनदुबळ्यांसाठी व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी नुसते पैसे करून चालत नाही. गोरगरिबाला न्याय मिळून देता आला पाहिजे. ह्या भावनेतून काम केलं तर वकिलीसारखा प्रोफेशन नाही. आणि मला वाटतं अलीकडच्या पिढीला ते कळायला लागले आणि म्हणून लॉचं ॲट्रॅक्शन वाढले असं मला वाटतं. आगामी काळात कोणत्या कायदेशीर बाबींवर तुम्हाला असं वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे, काही अशा कायद्याच्या किचकट गोष्टी बदलल्या पाहिजे, किंवा आता जो भरडला जातो आहे सर्वसामान्य माणूस त्यांनाही कायद्यातून काहीतरी चांगल्या पद्धतीनं फायदा झाला पाहिजे, असं कोणत्या गोष्टी वाटतात तुम्हाला? आता कसं झालं आहे की इंडियन पिनल कोड पहिला कायदा होता, IPC, CRPC होता, बरोबर, एव्हिडन्स ॲक्ट होता. आता ह्या गव्हर्नमेंटने काय केलं, आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्यासाठी IPCचं नावच बदलून टाकलं. त्याला केलं BNS, भारतीय न्याय संहिता. CRPC बदलून टाकला BNSS. आणि काही थोडेफार सेक्शन जे होते जे वापरत नव्हते तेवढे फक्त उडवले. बाकी डेफिनेशन तेच, व्याख्या तीच. मग असं झाल्यानंतर आता झालं आहे काय की नवीन स्टुडंट जे इथून पुढे येतील, आता समजा संदीपजी म्हणले की मी आता दुसऱ्या वर्षाला आहे, यांना ते BNSS हे काढणार, पण आम्हाला आता ते सगळं काढायला लागतं. पहिला IPCमध्ये काय होतं ना आता काय ते बघत बसायला लागतो. ह्या चेंजेसमुळं फायदा काय नाही, उलट तोटाच झाला. आणि मग होतं काय की समाजाचा इनडायरेक्टली त्याच्यात तोटा होतो. अनेक लोक त्यामध्ये गैरफायदा घेतात. पोलिसही दाखवतात आम्हाला काय कळत नाही, चुकीचे सेक्शन लावायचे, त्याचा कसा बेनिफिट घ्यायचा, मग ते सगळं प्रकरण वाढत जातं. मग ह्या सगळ्या चेंजेस व्हायला नको होत्या पण झाल्या. आणि इथून पुढं अशा अनेक कायदे आहेत त्यामध्ये बदल व्हायला. आता पोक्सोचा कायदा, लहान मुलींवर अत्याचार होतात, आपण ज्याला नासरपूरचं प्रकरण पाहिलं, तर त्यामध्ये तो कायदा तसं सक्षम आहे. फक्त त्याची अंमलबजावणी जर प्रॉपर वेळेत झाली तर त्या कायद्याला अर्थ आहे. नाही तर मग केस झाली 10 वर्ष काही झालंच नाही तर मग काय उपयोग नाही, मग गुन्हेगारी वाढत राहते. राजकीय नेते कार्यकर्त्यांना थोडंसं वेगळ्या ट्रॅकवर नेऊन आंदोलनं करायला लावतात, मग त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, मग अतिशय कायद्याच्या मग त्यांना ते वाऱ्यावर सोडून दिलं जातं. अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल की आपलं फ्युचर खराब होते, मग आपल्या फ्युचरवर लक्ष दिलं पाहिजे की अशा आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे? नाही, मुळात आता राजकारणाचा विषय घेतला तर राजकारणाचं कसं झालं आहे, पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाही. आता राजकारणसुद्धा सगळं कमर्शियल झालं आहे. आपण काय त्याला आय विटनेस नाही, पण IQ माहिती काय आहे की एखाद्या कॉर्पोरेशनची निवडणुकीला 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च करणारे उमेदवार आहेत. त्यांच्या मागे फिरणारे कार्यकर्ते तसलेच आहेत. मग जो कोणी कार्यकर्ता फिरतो त्याने ठरवायला पाहिजे की आपण किती वाज जायचं. आज आपल्याला खायला प्यायला मिळते, गाडी मिळते, पण भविष्यातलं काय हे जर त्यांनी वेळीच जाणून घेतलं आणि त्या नेत्यांच्या मोहाला बळी नाही पडला तर त्याचं करिअर वाचू शकतं, असं एक वकील म्हणून मला वाटतं. महाराष्ट्रातल्या तरुणांना शेवटचा काय मेसेज, संदेश द्या? काय नाही, वाचा, संघटित व्हा, शिकत राहा. शेवटी बाबासाहेबांनी पण सांगून गेले की तुम्ही एक मंदिर बांधलं तर 1000 भिकारी तयार होतील आणि तुम्ही एक ग्रंथालय बांधलं तर 1000 विचारवंत तयार होतील. म्हणून तुम्ही हे वाचन, संघटन हे प्रॉपर ठेवा, आचार विचार चांगले ठेवा. मोठ्या मोठ्या लोकांचे तुम्ही पुस्तकं वाचा, जेणेकरून आपल्याला त्यातनं काहीतरी अनुभूती येऊ शकते.
धन्यवाद सर, आपण आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्या, खूप चांगल्या पद्धतीनं नॉलेज आम्हालाही तुमच्यामुळे प्राप्त झालं. आपण या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल रोकठोक महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि तुम्ही जे काही प्रश्न विचारले मलाही मनसोक्त उत्तर द्यायला मिळालं याचं मलाही अनुभव, त्यामुळं रोकठोकचे मी पण आभार मानतो. थँक्यू सर. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.